हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। आणि इथे आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी मी इथे छान अशी रेडी झालेली आहे, छान अशी साडी वेअर केलेली आहे। आणि इथे मी शिवप्रिया कलेक्शनमधील ज्वेलरी जी आहे ते मी इथे वेअर केलेली आहे। तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। इथे लावण्य सरी नेकलेस सेट मी वेअर केलेला आहे। खूप छान लुक आणि सिंपल लुक इथे क्रिएट झालेला आहे खूप। आणि मोत्यांचे बँगल्स मी वेअर केलेले आहे। त्याचसोबत मी सरी नेकलेस सेटवरती जे काही कानातले आहेत ते मी वेअर केले आहे आणि बुगडी वेअर केलेली होती। छान रेडी झाले आणि आई आणि मी इथे पूजेला आलो आहोत। आम्हीच पूजा केली पहिली, कारण की मला आहे ना हॉस्पिटलला जायचं होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालं होतं, तर त्या स्टिचेस काढायला जाणार होते आणि चेकअप पण करायचं होतं। सो आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी इथे मी आधी पूजा करून घेतली, त्यानंतर मी हॉस्पिटलला गेले, कारण बराच वेळ तिथे जाणार होता हॉस्पिटलमध्ये। मी पूजेचं ताट कसं तयार केलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही, पण इथे मी थोडक्यात सांगते। पूजेच्या ताटामध्ये आमच्या इथे 5 वाण तयार केले जातं वड्याच्याच पानांचा वापर करून। तर त्या वाणामध्ये प्रत्येकी 5 फळं ठेवली जातात, जसे की करवंद, जांभळं आणि आंबा। त्यानंतर अळू, इथे कोकणात अळू एक फळ आहे, ते इथे मिळतं कोकणामध्ये, तर ते सुद्धा ठेवलं जातं। त्यानंतर एक नारळ, त्यानंतर जे काळ्या मण्यांची पोत तयार केली जाते, 5 मण्याची 5 म्हणजे फुलांप्रमाणे ते विणलं जातं आणि ती एक पोत तयार केली जाते। त्यानंतर कापसाचं वस्त्र इथे मी तयार केलं आहे, तेच मी वडाच्या झाडाला अर्पण करत आहे। त्यानंतर विडा ठेवलेला आहे आणि जे काही पहिलं वाण असतं त्यामध्ये नारळ आणि ओटीचं सामान वगैरे असतं आणि 5 प्रकारच्या फळं असतात त्यात। तर फुलं वगैरे अर्पण करून वाण अर्पण केलेलं आहे। त्यानंतर हळद कुंकू वाहून नारळावरती। तर अशा पद्धतीने थोडक्यात मी पूजा कशी केली ते मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते। आणि जी पोत तयार केलेली असते ना, तुमच्या इथे काय म्हणतात माहीत नाही, पण मला जेवढं समजलं आहे आतापर्यंत ते मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यानंतर उदबत्ती लावायची राहिली होती, तर इथे मी उदबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि छान अशी पूजा झालेली आहे। मला पाहिजे तशी शांतपणे पूजा झालेली आहे, काही गडबड न करता। आणि इथे मिस्टर आले होते शूट करण्यासाठी, ते आता बऱ्यापैकी रिकवर होत आहेत। म्हणून म्हटलं घरी बसून कंटाळा येतो त्यांना, तर म्हटलं थोडंसं शूट करूया तुमच्यासोबत, पण बरेच दिवस झाले भेट नव्हती झाली, म्हणून त्यांना म्हटलं की प्लीज शूट करा म्हणून। काही एरवी आहे ना तेच मला सांगत असतात की तू शूट कर वगैरे, तर आता ते नकार देत होते या गोष्टीसाठी, पण त्यांना मी जबरदस्ती ते घेऊन आले। आणि इथे ना थोडीशी थट्टा मस्करी सुरू होती, कारण मी प्रार्थना करत होते बराच वेळ झाला, ते मी तुमच्यासोबत एवढा वेळ नाही शेअर केलं। तर तेच मला बोलत होते की किती वेळ प्रार्थना करते, तर मी त्यांना तेच सांगत होते की मी मनापासून करते आणि मला हे करायचं होतं, म्हणून म्हटलं एडिटिंगमध्ये मी तेवढा भाग कट करेन, एवढा मोठा भाग मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार। पूजा वगैरे झाली, त्यानंतर आम्ही वडाला फेरे मारत होतो। तर इथे आम्ही फेरे घालत होतो, मग आई पण होती सोबत, तर तिला पण म्हटलं आपण पूजा करून घेऊया, कारण जे काही आमच्या इथे जे शेजारी लेडीज आहेत ना त्यांना वेळ लागणार होता, म्हणून आम्ही पूजा केली। आणि मला हॉस्पिटललासुद्धा जायचं होतं, पूजा करून म्हटलं जाऊया, कारण की हॉस्पिटलमध्ये खूप म्हणजे वेळ लागला असता। आणि त्यानंतर दुपारपासून पाऊस पण सुरू असतो आणि पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणून म्हटलं आपण पूजा आधी करून घेऊया आणि त्यानंतर बाकी सगळं। त्यानंतर पूजा वगैरे झाली, छान प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं मनाला। 7 फेरे झाल्यावरती जो काही शिल्लक राहतो ना दोरा, तो तिथेच ठेवायचा रोवून तिकडे झाडाला। आणि त्यानंतर आम्ही इथे कृष्ण मंदिर आहे जवळ, तर तिथेच आम्ही पाया पडायला गेलो होतो आणि तिथे देवाला वाणसुद्धा अर्पण केलं। जे काही वाण असतं ना आपल्यात म्हणजे ताटामध्ये, तर ते देवालासुद्धा अर्पण करतात। आणि इथेच मी आईलासुद्धा वाण दिलं, आईचा आशीर्वाद घेतला, त्यानंतर आईनेसुद्धा मला वाण दिलं। आणि इथे शूट करायचं राहिलं मंदिरात, कारण की मिस्टरांचे एक फ्रेंड भेटले होते, तेच त्यांची विचारपूस सुरू होती। आणि हर्षची मस्ती बघताय तुम्ही, घरी आल्यानंतर ही अशीच मस्ती असते आणि घरात जो काही पसारा असतो ना तो हर्षचाच जास्त असतो, आमचा कमी असतो। आणि त्यानंतर इथे नवऱ्याला पूजायचं असतं, नवऱ्याला औक्षण वगैरे करून छान आरती करून त्यांना पण वाण द्यायचा असतो। त्यानंतर तुम्ही बघू शकता हर्ष पण त्यांना टिळा लावत आहे।
त्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. हर्षला टिळा वगैरे लावतो, आरती करतो वगैरे, म्हणून तो इथे आग्रह करत होता मला की मला दे मला दे म्हणून. त्यानंतर एक वाण नवऱ्याला दिला जातो इथे आणि नवऱ्याचा सुद्धा आशीर्वाद घेतला जातो. पाया पडायचे असतात. त्यानंतर पाया पडून झाल्यानंतर मी चेंज केलं. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. इथे रिक्षानेच गेलो. मिस्टर म्हणत होते गाडीने जाऊया, पण मी नको म्हणाले. नाही म्हटलं, आत्ताच तुमचं ऑपरेशन झालं आहे, 15 दिवस पण नाही झाले आणि लगेच तुम्ही म्हणताय की गाडी चालवायची, तर नको म्हणाले. तुम्हाला जर आत्ता वरवर तुम्हाला बरं वाटत असेल, पण आतून माणूस खूप वीक असतो, त्रास होतो, कारण आतमध्ये सुद्धा टाके असतात. सो त्यांना मी नाही म्हणाले स्ट्रिक्टली, आणि सगळे तेच बोलत होते की नका गाडी नेऊ. म्हणून गाडी ठेवली आणि आम्ही रिक्षामधून गेलो. इथे तुम्ही वातावरण बघू शकता, खूप छान हिरवंगार झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे. आणि कोकणातलं वातावरण सगळ्यांनाच आवडतं. आणि तुम्हाला कोकण आवडतं की नाही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो. हर्षचे पप्पा गेले होते स्टिचेस काढायला, त्यांना आतमध्ये बोलवलं होतं. आणि त्यानंतर आम्ही रिसेप्शनवरती वेट करत होतो. आणि इथे हर्षी मस्ती सुरू होती, मला पप्पाकडे जायचं आहे, कारण तो अजिबात राहायला मागत नाही. दोघांपैकी एकही कोणी नसेल तरी तो खूप चिडचिड करतो. तो राहत नाही अजिबात दोघांपैकी कोणीही नसेल तरी. त्यांना दोघेही लागतो आम्ही. त्यानंतर घरी आलो. खूप धावपळ झाल्यामुळे ना खूप दमल्यासारखं झालं होतं. थोडा वेळ आराम केला. त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी लागले. आणि इथे मी कांदा टोमॅटो छान परतून घेत आहे आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. मला इथे छोलेची भाजी करायची होती. त्यानंतर इथे मी थोडं मीठ ॲड करून छान असं टोमॅटो आणि कांदा मऊ शिजेपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आणि इथे रेसिपी काही शूट केली नाही, कारण की माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि त्याच एका मोबाईलमध्ये मला सगळं हँडल करायला लागतं. आणि इथे आमच्या इथे लाईट खूप जाते, खूप वेळा लाईट जाते. आणि पावसामुळे काही सतत लाईट जातच असते. त्यामुळे मी चार्जिंगला मोबाईल लावला आहे. त्यानंतर छोलेची भाजी ते मस्त रेडी झालेली आहे. देवालासुद्धा मी नैवेद्य दाखवला आहे. आणि इथे मम्मीसाठी मी छोलेची भाजी आणि शेवयांची खीर केली होती नैवेद्यासाठी, तर ती मी मम्मीसाठी घेऊन गेले होते. भावाला खूप आवडतं माझ्या हातचं जेवण, तर सगळ्यांनाच आवडतं, पण भाऊ आवडीने खातो, त्यामुळे मी त्यांच्यासाठी घेऊन गेले. नाही आता बनवलं ना सकाळी, नाही आता झालं, म्हटलं देऊन येते आधी. इथे छान जेवणाचं ताट मी रेडी केलेलं आहे. छोलेची मस्त भाजी झाली होती, खूप छान झाली होती, टेस्टी. आणि इथे वरण भात होतं, त्यानंतर कुरडई पापड, त्यानंतर चपात्या, अशा पद्धतीने खूप छान जेवण झालं होतं. आणि मिस्टरांसाठी होतं चपात्या, त्यानंतर डाळ त्यांना केली होती आणि सोबत सॅलडमध्ये बीट होतं. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनी जेवून घेतलं. आणि हर्ष काय थोडं खातो, मनात आलं तरच खातो, नाहीतर नाही खात. त्यानंतर जेवणानंतर जे काही पसारा होतो ना भांड्यांचा ढीग असतो ना जमा झालेला, तो नाही बघवत, अक्षरशः जीवावर येतं. पण काय करणार, काम आहे ना, आपल्यालाच करायला लागणार आहे, दुसरं कोण करणार आहे. त्यानंतर हर्षचे पप्पा हर्षला घेऊन गेले मम्मीच्या घरी, कारण तो काही मला काम करून देत नाही. आणि मध्ये मध्ये येतो, मला फक्त सांगतो की मला घेऊन बस. त्यानंतर ते घेऊन गेले. आणि त्याला घेऊन गेल्यानंतर जी काही माझी बाकीची कामं होती, कपडे वाळत टाकायचे होते, पाऊस सतत पडल्यामुळे कसं तर कपडे सुकत नाही पावसाळी, तर इथे मी स्टँड आणला होता, ऑफलाईन घेतला आहे स्टँड. जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर मी नक्कीच लिंक शेअर करेन, सेम टू सेम अशा स्टँडची. आणि त्यासाठी कमेंटमध्ये लिंक टाईप करा. तर इथे मी छान असं स्टँड घेतला आहे. आणि ऑफलाईनची किंमत मला जवळजवळ 1500ला मला हा स्टँड भेटला आहे. मला ॲक्च्युली शॉपमध्ये 1800 सांगितले होते, पण मी बार्गेनिंग करून त्याला म्हणालेच 1500ला दे म्हणून. सगळे कपडे बाहेरून आणलेले सगळे कपडे वाळत टाकले, त्यानंतर सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या पटकन, कारण की हर्ष येण्याआधी मला हे सगळं आवरायचं होतं. आणि हे कपडे ना 2 दिवसाचे ठेवायचे होते आवरून. आणि हे करता करता हर्ष पण आला आहे. आणि हर्षच्या पप्पांचं मी अंथरूण व्यवस्थित करत आहे, झाडून वगैरे घेतलं, त्यांना अंथरूण घालून दिलं. हर्षच्या पप्पांना मी गादीवर झोपायला सांगते, कारण पावसाळी खूप त्रास होतो, अंग वगैरे दुखतं, आणि त्यांचं आत्ताच ऑपरेशन झाल्यामुळे कसं. आणि आम्ही दोघं खाली झोपतो मॅटवरती, गोधडी वगैरे हातरून, कारण की हर्षना खूप लोळतो आणि भीती वाटते, पायाने वगैरे तो मारतो, पोटावरती वगैरे बसतो, त्यामुळे खूप भीती वाटते. काळजीपूर्वक हे सगळं करायला लागतं.
तर अशा पद्धतीने मी हर्ष आणि हर्षच्या पप्पांची काळजी घेत सगळं मॅनेज करते आणि सोबत आईसुद्धा असल्यामुळे काही वाटत नाही. आणि हा ब्लॉग एवढाच. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.